या तयार केलेल्या खताचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही जास्वंदच्या झाडाला केलात तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी खते कोणती द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची या सगळ्याविषयीची माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। जास्वंदचे झाड हे एक असे फुलझाड आहे की याची आपण थोडी काळजी घेतली तर हे झाड वर्षभर आपल्याला भरपूर अशी फुले हे देत राहते। मात्र जेव्हा जास्वंदच्या झाडावरती अशा कळ्या फुले यायला सुरुवात होते तेव्हा लागलेल्या कळ्या ह्या मोठ्या आकाराच्या होऊन फुले ही मोठ्या आकाराची होण्यासाठी या झाडाला खताच्या माध्यमातून योग्य ती पोषक तत्वे मिळणे हे देखील तितकेच आवश्यक असते। जास्वंदच्या झाडाला देण्यासाठी आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून जरी वापर केलात तर या झाडाला खूप चांगला असा हा फायदा होतो। तर आज आपण जास्वंदच्या झाडाला देण्यासाठी घरातील ज्या वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही ताजी चहा पावडर आहे। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे नायट्रोजन, पोटॅशियम यासारखे जे घटक आहेत हे ताज्या या चहा पावडरमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे याचा खत म्हणून झाडाला जरूर वापर करावा। त्याचबरोबर कुंडीतील जी माती आहे ती ॲसिडयुक्त बनवण्याचे काम देखील ही चहा पावडर करत असते आणि झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही ॲसिडयुक्त मातीचीच ही आवश्यकता असते। तर या आता चहा पावडरपासून खत तयार करण्यासाठी एका झाडासाठी आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढाच या चहा पावडरचा हा वापर करायचा आहे। तर ही जी चहा पावडर आहे ती 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला रात्रभर अशीच भिजत ठेवायची आहे, जेणेकरून या चहा पावडरमधील सर्व जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल। त्यानंतर जास्वंदच्या झाडाला खत म्हणून आपण या अंड्याच्या टरफलांचा देखील हा वापर करणार आहोत। अंड्याची टरफले देखील ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहेत, कारण याच्यामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। आपल्या झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या सुदृढ मजबूत असतात तेवढ्याच त्या फांदीवरती ही फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात, त्यामुळे या अंड्याच्या टरफलांचा वापर हा झाडाला खत म्हणून हा जरूर करावा। जास्वंदच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला वेळोवेळी खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला सूर्यप्रकाश, पाणी यासारख्या गोष्टी देखील ह्या योग्य प्रमाणामध्ये ह्या मिळायलाच हव्या। जास्वंदचे झाड हे एक सन लव्हिंग प्लांट आहे, त्यामुळे या झाडाच्या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश म्हणजे दिवसभरामध्ये कमीत कमी एक 4 ते 5 तास एवढे तरी ऊन या झाडाला हे मिळायलाच हवे, तरच या झाडाची वाढ चांगली होऊन फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतील। त्यानंतर झाडाला पाणी देताना देखील हे अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी द्यावे, कारण कमी पाण्यामुळे झाड जसे सुकते तसेच जास्ती पाण्यामुळे देखील झाड खराब होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर कुंडीतील जी माती आहे ती देखील 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून मोकळी करावी, त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्येच या झाडाची वाढ ही चांगली होते आणि आपण जेव्हा पाणी, खते देतो तेव्हा अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होत राहतो। चहा पावडरपासून आपण जे खत तयार केले होते त्याचा दुसऱ्या दिवशी तुम्हाला अशा प्रकारे हा रंग बदललेला हा दिसून येईल, म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून द्यायची आहे ती म्हणजे ही हिंग आहे। हिंग देखील हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे, हे खत म्हणून तसेच बुरशीनाशक, कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो। मात्र या हिंगाचा वापर देखील हा प्रमाणशीर करायचा आहे, म्हणजे 1 लिटर पाण्यासाठी फक्त 1 चुटकीभर एवढ्याच या हिंगाचा वापर करायचा आहे। आपण चहा पावडरपासून जेवढे खत तयार केले होते त्याच्यामध्ये अजून तितकेच पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा आपण झाडांना करणार आहोत। आपण हा जो हिंग घेतलेला आहे
तो कुंडीतील मातीमध्ये जरी तुम्ही मिक्स केला तर मातीमध्ये कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागली असेल तर ती निघून जाते। त्याचबरोबर या हिंगाच्या पाणी तयार करून त्याचा स्प्रे जरी तुम्ही झाडावरती केलात तरी देखील झाडावरती कसल्याही प्रकारची कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील खूप उपयुक्त असा हा हिंग आहे। आता कुंडीतील माती थोडी एका बाजूला करून एका झाडासाठी 2 ते 3 अंड्याचे टरफले हे आपल्याला खत म्हणून ही झाडाला देणार आहोत। तर अशा प्रकारे ही अंड्याची टरफले मातीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे जेव्हा आपण झाडाला पाणी देऊ तेव्हा याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये मिक्स होतील। आता हे चहा पावडर हिंगापासून तयार केलेले पाणी जे आहे ते एका झाडासाठी 1 मग या प्रमाणामध्ये आपल्याला करायचा आहे। तर अशा प्रकारे चहा पावडर, हिंग, अंड्याची टरफले यांचा खत म्हणून तुम्ही महिन्यातून एकदा जरी या झाडासाठी वापर केला तरी झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाणार आहे। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।